नमस्कार मित्रांनो, मी आपला सर्वांचा मित्र सावळा कृष्ण। आज आपल्या यूट्यूबमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपण आज आलेलो आहोत बिर्याणीचे प्रकार बघायला। हे बघा, चिकन दम बिर्याणी होती, खूप छान दिसत होती। याच्या पुढची जी बिर्याणी आहे ते चिकन टिक्का बिर्याणी होती। त्याच्यानंतर जी होती बिर्याणी तिचं नाव होतं चिकन तंदुरी बिर्याणी। त्याच्यानंतर पुढे पाहिलं तर ही चिकन हैदराबादी बिर्याणी होती, हेही दम बिर्याणी होती। आणि सर्वात युनिक वाटली मला ही चिकन मलाई सीख कबाब बिर्याणी होती। याचा राईस वेगळा होता, याची मलाई ग्रेव्ही वेगळी होती। हा चिकन अंगारा, वाव किती सुंदर दिसतोय, छानच। पुढचा प्रकार पाहिला तर चिकन कोरमा होता, त्याच्यानंतरचा चिकन चारबाग होता आणि आय थिंक अजून एक आहे, याचं नाव आहे चिकन हैदराबादी कोरमा। ही ग्रेव्हीच होती आणि मस्त होती। आता या भाईचं नाव होतं इमाम, हा यांचा रेड कार्ड आहे। बाजूला एक फ्रीज ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये खूप सारे कोल्ड्रिंक्स होते। आणि हा रेड कार्ड बघा, सर्वांना परवडेल असा चिकन दम बिर्याणी, चिकन तंदुरी, चिकन हैदराबादी, चिकन मलाई, चिकन टिक्का, पनीर टिक्का बिर्याणी, व्हेज बिर्याणी, जीरा राईस वगैरे सर्व खूप प्रकारचे हे यांचे जे बॅनर होते याच्यावरती सारे खूप फूड्स लावलेले होते जे की कस्टमरला अट्रॅक्टिव्ह करतात। हा माझा मित्र बसलेला आहे प्रतीक, हा मुलगा आहे छोटा, हा तंदुरी रोटी बनवायचं काम करतो इथे। खूप वय कमी आहे पण खूप जास्त काम वाटतं मला त्याच्यासाठी। हे बघा, हे त्यांनी एक पार्सल केलेली आहे बिर्याणी एका कस्टमरला देण्यासाठी। बिर्याणी बघा गाईज किती प्रकारचे ठेवलेले आहेत मित्रांनो। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 काहीतरी यांचे टोप आहेत। पुढे पाहिलं तर हा यांचा रेड कार्ड आहे, याच्यावरती सर्वांना परवडेल असा आहे। हे तंदुरीची भट्टी आहे। एवढ्या गरमीमध्ये एवढा त्यांच्याकडे खूप कस्टमर होते, तरी पण दुपारची वेळ होती, थोडे कमी झालेले होते। पिकार्डोस नावाचा बाजूला एक केक शॉप आहे, हे यांचा बिर्याणी शॉपचा बोर्ड आहे। त्यांचा मोबाईल नंबर आहे, खाली त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे, भांडूप मुंबई। पुढे पाहिलं तर आता बघूया, हे बघा बाहेरून शॉप असा दिसतो यांचा। त्यांना ऑर्डर केलेलं होतं मी की चिकन कोरमा पाहिजे म्हणून। एक बघूया कोरमाची टेस्ट कशी आहे काय। बाहेर गाड्या लावलेल्या होत्या, इकडे तिकडे पाहिलं तर 4 माणसंही उभी होती। हा बघा, मुलगा परत बाहेर आलेला आहे तंदुरीवाला, हा तंदुरी रोटी बनवतो। आता बघूया, चला त्यांच्याकडून आपण पाहूया की चिकन कोरमा हा कसा प्रकार आहे किंवा काय आहे। तुम्ही सुद्धा याच्या अगोदर चिकन कोरमा हा प्रकार खाल्ला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा। हे बघा, यांनी हा काढायला सुरुवात केलेला आहे, 2 पीस चिकनचे काढलेले आहेत, बाकी ग्रेव्ही देत आहेत। आणि हा तुम्हाला हवे त्या डिशमध्ये मिळू शकतं इथे। प्लॅस्टिकचे असे जर तुम्हाला पेपर प्लेट्समध्ये पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा, किंवा मग त्यांच्या त्या हॉटेल्सच्या प्लेट आहेतच। हे छोटे छोटे त्यांच्याकडे जे द्रोन्स टाईप वाट्या होत्या याच्यामध्ये ते कस्टमरसाठी रायता, जे कोशिंबीर बोलतो आपण त्याला, ते सर्व करतात। हा बघा चिकन कोरमा, हे 4 तंदुरी रोटी, याच्यामध्ये रायता दिलेला आहे। हा माझा मित्र प्रतीक याचा बाईट घेणार आहे। आता पाहूया प्रतीक काय बोलतो या टेस्टबद्दल। हां, आता तो बाईट घेईल। हे बघा, खूप छान वाटत होतं बघून, तर खूप मस्त वाटलं। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि राहिलं तर शेअरसुद्धा करा। आता बघूया पुढे की कशी आहे टेस्ट काय वगैरे, मी सुद्धा टेस्ट करेल याच्यासाठी। आणि बाहेर गेल्याच्या नंतर आय थिंक मला असं वाटतं की मी एक मँगो ज्यूस पिईल, कारण मँगो ज्यूससाठी याच्यासाठी प्यायचं आहे की खूप गरम होतं आहे। आज मुंबईमध्ये खूप ऊन पडलेलं आहे, गरमी खूप जास्त होते। मुंबईची गरमी तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल गाईज की कशी आहे काय। हा बघा, बिर्याणी स्पॉटचा बोर्ड आहे यांचा, समोर लावलेला आहे। इकडे बघा, हे बघा किती प्रकारचे टोप आहे त्यांचे ठेवलेले। फ्रीजमधून एक कोल्ड्रिंक्स घ्यायचा होता माझ्या मित्राला, त्यांनी ऑर्डर केलं होतं, तर थम्सअप त्याच्यासाठी त्यांनी पाठवला। हे बघा, हे त्यांचं पोस्टर आहे आणि आतमध्ये असं वाटतही नाही की तुम्ही खूप छोट्या ह्याच्यामध्ये बसलात। हा बघा मँगो ज्यूसवाला, याच्याकडून मी मँगो ज्यूस घेतला, याची किंमत फक्त 20 रुपये होती आणि खूप छान वाटत होता हा ज्यूस। हे बघा, मँगो ज्यूस, फ्रेश ज्यूस 20 रुपये। हा बघा, ज्यूसचा कलर असा होता, एकदम थिक होता। आणि बाहेरचा परिसर बघितला तर अशा आजूबाजूला गाड्या उभ्या होत्या, 2 व्हीलर्स वगैरे। समोर पाहिलं तर जॉली इन्फ्राचा काहीतरी ते प्रोजेक्ट चालू आहे, जॉली बोर्ड म्हणून, सॉरी। हे बघा, रिक्षा वगैरे चाललेले होते इथून समोरून। हे मुंबईची आजची अवस्था अशी आहे। तुम्ही सुद्धा कधी मुंबईला आलात तर नक्की मला भेटा, कॉल करा। थँक्यू फॉर वॉचिंग।